आणि आता आम्ही चाललेलो आहोत केदारनाथाला. आता अगस्ती मुनीला आम्ही चहा घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला नाही मला स्वतःला बघते मी सेल्फी मध्ये मी. अगस्ती मुनीला आता चहा घेतला आम्ही. त्याच्यानंतर आता पुढे आपण कुठे जाणार? राहणार आपण जाऊन सोनप्रयागला आपण आम्ही जाऊन राहणार. केदार घाटीमध्ये आले. मी रस्ता दाखवटीचा काय भारी रस्ता केलेला आहे. सुंदर रस्ता. आणि आतापर्यंत सकाळपासून आम्ही जवळजवळ 8 ते 10 तास प्रवास करतोय. पण इतका छान झाला प्रवास की अजिबात आम्हाला वाटलंच नाही की आम्ही प्रवास केलेला आहे. खरं तर घाट वळण सगळं होतं. सिंगल रोड होता. जॅम लागत होता. पण केदारनाथाच्या दर्शनाची आमची ओढ. खरंच अतिशय सुंदर सोय केलेली आहे सरकारने सुद्धा. रस्ते वगैरे छान. कोपऱ्या कोपऱ्याला पोलीस उभे आहेत. रस्ता जाम होऊन देत नाहीत. तर मला असं वाटतं आपण खरंच यायला पाहिजे. जी काही मी केदार घाटीची जी भीती घेतली होती ती काय अजून तरी जाणवलेली नाही. आणि भगवंता थँक्यू, धन्यवाद. असंच सगळ्यांची यात्रा घडू दे. आणि हे व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा वाटू दे की आपणही यात्रा अशी करावी. कारण खूप सोपं झालेलं आहे सगळं. बरोबर आहे ना? दरवर्षी येतात बघा हे काका. हे दिसत आहेत ना टोपीवाले, जय महाकाल घातलेले. हे दरवर्षी येतात. हे पश्चिम महाराष्ट्रातलेच आहेत. बाकी आम्ही आणि आमच्यावर छोटी मुलं आहेत बघा. ही 6 वर्षाचं आहे, काय 11 वर्षाचं आहे. ह्या आजी आहे, आजोबा आहे. म्हणजे आमच्या सोबत सुद्धा लहान मुलं सुद्धा आहेत. आणि जय केदार बाबा. तर छान वाटतंय. आणि तुम्हाला दाखवते, अपडेट करते सगळ्या गोष्टी. पण खूप मला तुम्हाला केदार घाटीतला रस्ता अगस्ती मुनी पासूनचा पुढे कशी केदार घाटी सजलेली आहे. इकडे उक्कीमठ आणि ऋषिकेश. आणि इथे आम्ही चाललेलो आहोत केदारनाथ. आणि ही नदी आहे ती मंदाकिनी नदी. केदारनाथहून येणारी मंदाकिनी नदी. नवीन पूल झालेला आहे. असे सगळे पूल छान नवीन झालेले आहेत. रस्ते पण मस्त आहेत. मंदाकिनी नदी. केदार घाटीचं हे दृश्य विलोभनीय सुंदर. इथे आम्ही हिमालयात आल्यापासून गेले 4 दिवस नुसतं निसर्गाच्या सानिध्यातच आहोत आम्ही. सगळे डोंगर, सगळे हिरवगार डोंगर, पाणी पाणी पाणी, दगड दगड दगड, लँडस्लाईड सगळं हेच बघायला लागलोय आम्ही. अंदाज आला नाही. आणि ही गाडी पडली बघा. आता या क्षणाला चटुक्कन पडली बघा. ही आता या क्षणात गेली चटकन. अंदाज येत नाही ना असा. हे बघा पटकन पडली ही. हा साईडला गेली. हो गटरीत गेली ती गाडी. कसला हो आला केदार घाटी मधला जरा कठीण रस्ता आला. जय केदारनाथ. आता इथे हे सगळे बर्फाचे डोंगर आहेत समोरचे. तुम्हाला दिसत नसतीलच पण मला दिसत आहेत. अगदी समोरच आहेत आमच्या समोर. हा चौखंबा पर्वत असावा असं माझा अंदाज आहे. आय लव्ह गुप्तकाशी. आता हे गुप्तकाशी झालं. आता पुढचं कुठलं आलं बघूया. तर या ठिकाणी केदारनाथ, सोनप्रयाग, त्रिदिनारायण फाटा आणि गुप्तकाशी. ओके चला. मार्केट मोठं आहे गुप्तकाशी मधलं. युट्यूबला खूप लोकांच्या कडे मी बघितलेलं आहे बरं का हे गुप्तकाशीचं मार्केट. गुप्तकाशी केदारनाथ यात्रा. गुड मॉर्निंग. पहाटेचे 3 वाजलेले आहेत. सकाळचं माझं सगळं आवरलेलं आहे. आता एक मेंबरचा आवर. आणि हा आमचा. आता आम्ही निघणार आहोत. सगळ्या गाड्या जायला लागलेल्या आहेत. अर्धा तास झाला. 2:30 वाजल्यापासून सगळे लोक चाललेत. गाड्या इतक्या पळापट केदारनाथ ट्रेकसाठी. कारण की 10 तासाचा ट्रेक आहे तो. हा मेंबर जाणार आहे चालत. हा मेंबर जाणार आहे घोड्यावर टगडक. आणि हा मेंबर जाणार आहे डोलीतून. तर आता मी काय काय घातलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते. घोड्याचं काय ठेवलं. तर आता मी हा स्वेटर ह्याच्यात हा ड्रेस
आतमध्ये डिकॅथलॉनचं थर्मल वरचं खालचं एवढंच नव्हे, मी हे पण घालणार आहे थंडीसाठी म्हणून. काय गाड्या चालल्या तो, गर्दी भरपूर आहे. थंडी वाजणार नाही एवढी. हे पण घालणार आहे. उलट तुम्ही लोकांना थंडी वाजणार नाही, कारण जे चालणार आहेत त्यांना चालणार आहे ना. नाही बाकी आम्हाला जरा थंडी वाजणार, कारण आम्ही निवांत बसणार, मग आम्हाला थंडी वाजणार होत. आणि हे पण मी आता घालणार आहे. चला, सीतापूर पार्किंगला आम्ही आलेलो आहोत. आता हे सीतापूर पार्किंग आहे हे. आणि आम्ही आता इथून जाणार आहे. एक एक वाढत 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 भरपूर वाढत इथे केदारधाम. आमचं जरा. आता इथं सोनप्रयागला सीतापूर पार्किंग आहे. हे बघा, हे पार्किंग सगळं, हे सगळं पार्किंग फुल आहे आज. ही आमची लाईन आहे. धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत. केदारतीमध्ये आम्ही आलेलो आहोत. सोनप्रयाग येथून आम्ही आता गौरीकुंडला जाणार आहोत इथल्या जीपनं. आता जवळजवळ 1.5 तास, 1.25 तास झाले आम्ही लाईनीत उभं राहून पंचिंग करून घेतलं. आता टॅक्सीच्या लाईनमध्ये उभं आहे. बघा, ही आहे टॅक्सीची लाईन, वर आहे ती त्या टॅक्सी. पूल आहे ही मंदाकिनी नदी, मंदाकिनी नदी ही. आणि हा जीप जाणार आता आम्हाला गौरीकुंडला घेऊन जाणार आहे. बघा, वर चालल्यात बघा जीप. ह्याच टेम्पो ट्रॅक्स आहेत ना, ह्याच इथं चालतात फक्त. खळ 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 खळ. हे बाबा, ही मंदाकिनी, मंदाकिनी नदी ही. इतकी गर्दी आहे इथं, चालायला जागाच नाही. तसेच चालतायत, तसेच गंडीवाले, तसेच डोलीवाले, सगळे तसेच. हे जंगल. डोली केली आहे मी, डोली 10,000. केदारनाथ. तर 1 तास झालेला आहे आम्हाला. तर बघा इथे घोडं. तर खायला आम्ही थांबणार आहोत. खरं खूप असं अवघड आहे, पण छान वाटतंय. हे पहा, इथे सगळं खाण्यासाठी थांबलेले आहे. ये पीछे लेके जा, जरा निकालो. वीडियो है, थोड़ा सा ऐसा निकालो. ठीक है, ठीक है ना. ये ना, ये दवा है. एकदम गर्म पानी, मतलब ऐसे ठंडा. अब यार एक बात बताओ, यहाँ कैसे गर्म पानी आएगा?
इथे एक धबधबा आला आता. इथे शेजारून चालतात हे. तास झालेत आता. निम्म आमचा रस्ता झालेला आहे, कटलेला आहे. आता आम्ही इथे आलू पराठा मॅगी असं खाल्लं. मी एकटीच आहे इथं, बाकी सगळे इकडं तिकडं गेले. मग आता हे पहा, हे रामवाडा, रामवाडा जे सगळं मध्ये 2013ला गोंधळ झाला होता ना, तो सगळा हा इथंच, सगळं इथलंच. आणि हे हिमालयाची हिमशिखरं. आता जरा सगळी अवघड चढाई आहे. पोरं 4 आहेत, दोन्ही छान नेतात. पोटभर खायला घातलं त्यांना, सकाळी नाश्ता घातला. किती 20-22 वर्षाची पोरं आहेत, 20-21 वर्षाची. जवळून जवळून जातात रे बाबा, चिकटून 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 जात असतात. मगाशी एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला. सगळे रेनकोट घातले. त्या पोराला एकाला रेनकोट नव्हता, त्याला एकाला घेऊन दिला. काय गंमत गंमत. चांगला तासभर पाऊस पडला. मग मी काय रेनकोटच्या आतमध्ये मी सरळ गरगरीत झोपच काढली. छान झोपले. डोलीमध्ये ते एक बरं आहे, झोपायला मिळतं. केदारनाथ धाम हे बघा. आणि ही सारखी अशी विमानं जातात इथून. विमानं नाही, हेलिकॉप्टर. आज मौसम चांगला असल्यामुळे सकाळपासून आम्हाला विमानं होय हेलिकॉप्टर दिसत आहेत 7 वाजल्यापासून. हे असे धबधबे. आत्ता खरं अजूनही आम्ही एप्रिल लास्ट झाला, आता मेच्या फर्स्ट वीकमध्ये आहोत. एवढं पाणी आहे असं. गर्दी तर तुफान आहे, तुफान. अखंड माणसंच माणसं. लहान मुलं, 4 महिन्याच्या आणि 5 महिन्याच्या मुलांना लोक घेऊन आली. काय कळतच नाही. सारखं हेलिकॉप्टर जातात तिथे. हे असं निवांत. मी पण मगाशी झोपले होते. यासारखं आहे दृश्य बघा. किती वर 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 जायचंय. जसं वर यायला लागलो तसं थंडी सुटलेली. आता गार वारं. पाऊस आता कमी आहे इथे. हे असं. आणि इथे अगदी बर्फाची शिखरं. कालच बर्फ पडलाय म्हणे. हा काल दिवसभर बर्फ होता म्हणे इथं. एवढी एवढीशी पोरं घेऊन आलेत. याच्यापेक्षा बारकी पोरं आहेत, 4-4, 5-5 महिन्याची. पाणी सगळं गोठलंय. एवढं टेम्परेचर खाली जाते. रात्री -5 पर्यंत जातं येतं. म्हणून आज आम्ही एवढं असं स्वतःला गुरफटून आणलेलं आहे. सगळं पाणी गोठलेलं आहे. बर्फ. जय केदार बाबा, जय केदारनाथ, जय केदारनाथ, जय केदारनाथ. जय केदारनाथ. जय केदारनाथ. हे बघा, हे सगळं गोठलेलं आहे. किती तो बर्फ. हे बघा, सगळा बर्फच बर्फ. हे पहा, लोक वर जाऊन जाऊन फोटो काढायला लागले. जय भोलेनाथ. लोक आपलं खेळतायत बर्फात. बर्फात खेळायला लागले सगळे.
बर्फ बर्फ. बडी लिंचोली, मगाशी चिंचोली. पुन्हा या ठिकाणी आता असा बर्फ गोठलेला आहे आणि तिकडनं पुन्हा पाणी खाली जाते. हा सगळा बर्फ गोठलेला आहे. हे बघा समोरच ही आहेत हिमशिखरं. केदारनाथ यात्रा बघून बघून दंगलो. 101 बघितली. और ये भी नहीं सब थोड़ा आया ठिकाणी आम्ही आलेलो आहोत रुद्र पॉइंटला. अगदी जवळ म्हणजे शेजारीच आहे आमच्या. बर्फाचे डोंगर म्हणजे अक्षरशः त्याच डोंगराच्या पायथ्याशी आम्ही उभं आहोत. अतिशय थंडी, खूप गर्दी आणि हे सगळे बर्फ, पाऊस असं करून आता आम्ही रुद्र पॉइंटला आलेलो आहोत. अरे बापरे, या गर्दीत आता बाकीच्यांना कसं शोधायचं. घोडा पडाव, घोडा पडाव आया क्या भैया? पड़ाव आया कि नहीं? यहाँ से आगे जाते नहीं घोडे? नहीं जाते. हा घोडा पडाव. सगळे इथं घोडे थांबले. शेकडो घोडे आहेत इथं. घोडा पडाव ह्याच्या पुढे घोडे आता जात नाहीत. इथून आता पुढे चालत चालत जायचं आणि मग नंतर आपल्याला एकदम मंदिराचंच दर्शन होणार आहे. एक अर्धा किलोमीटर चालत जायचं इथून. अशा रीतीने केदारनाथ मंदिराजवळ आम्ही पोचलेलो आहोत. हे घ्या दर्शन केदारनाथ घाटीचं. सूर्य उगवतोय. इथं हेलिकॉप्टर यायला लागले. सारखंच येते काय. हर हर महादेव. केदारनाथ मंदिर दिसायला लागलेलं आहे. जय केदार बाबा, जय केदार बाबा. आहे हेलिपॅड. इथे बरोबर समोर आहे केदारनाथाचं मंदिर आणि इथे हे भैरवनाथाचं मंदिर. बरोबर इथे भैरवनाथाचं मंदिर, मागे हेलिपॅड. ह्या आमच्या कॉटेजेस आहेत आणि इथं असा सगळा काल बर्फ पडलेला आहे. हा कालच इथं बर्फबारी झालेली आहे. त्यामुळे ही बर्फांची शिखरं आणि हा बघा भरलाय आणि हे त्यामुळे काय थंडी असेल हे तच ओळखाच. आज आम्ही केदारधाममध्ये आलेलो आहोत आणि खरंच इतक्या लांब आलेलो आहोत. तब्येतीच्या तक्रारी असणारच आहे. -3 आहे आत्ता इथं. आणि नेमका आमच्या एका मैत्रिणीला संडास उलट्या चालू झाल्या. त्याच्या रूमच्या शेजारीच हे हॉस्पिटल आम्हाला मिळालं. या ठिकाणी आता त्यांना ICUत ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांना उपचार सुरू केलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे ह्या ठिकाणी 1ही रुपया खर्च नाही. सगळा खर्च हा हॉस्पिटलचा आहे.
स्वामी विवेकानंद धर्मार्थ चिकित्सालय श्री केदारनाथ धाम आणि उद्घाटन सुद्धा झालेलं नाही आहे. या ठिकाणी सगळ्या सोयी आहेत. बऱ्याच जणांचे एक्सरे काढणं चालू आहे. अजूनही हॉस्पिटल सुरू झालेलं नाही आहे, पण सगळ्या सोयीसुविधा चालू आहेत. हे बघा, हे सगळ्यांना काही ना काहीतरी तक्रारी आहेतच. त्यामुळे जेव्हा आपण ट्रिपला जातो किंवा कुठेतरी जातो तेव्हा बरं नसलं तर लगेच औषधं खाल्ल्याच पाहिजेत आपण, त्याशिवाय चालणार नाही. आता आलोत आम्ही दोघी जणी. केदारधाम. ओम नमः शिवाय. केदारनाथ मंदिर. घूमते घूमते पंडित जी का कल्याण हो जाएगा. हाँ, इनका समूह में पूजा रखा जाए बाबा को. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. 1 वाजता आमचा अभिषेकाचा टाईम आहे. 2000 रुपये त्यासाठी आम्ही भरलेत. पास आहेत, तर त्याची सुद्धा ही लाईन आहे. 12 वाजताच आम्ही सगळेजण येऊन उभं राहिलो. अतिशय छान असं दर्शन झालेलं आहे केदारेश्वर धाममध्ये. ओम नमः शिवाय. 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 आज आमचं सकाळी सकाळी दर्शन झालेलं आहे. रात्री 11:30 वाजता आम्ही लाईनला उभं होतो. 3 वाजले आम्हाला दर्शन व्हायला. स्पर्शन दर्शन होतं, अभिषेक दर्शन होतं, त्याला सुद्धा भरपूर लाईन होती. तब्येत झालेली आहे. -7 पर्यंत काल गेलं होतं. हे बघा, बर्फाचे डोंगर सगळे वाढलेले आहेत. बर्फ सगळा वाढलेला आहे. त्यामुळे आता जायचे वेध लागलेले आहेत. आमच्या खरे 2 पॉईंट्स बघायचे राहिलेले, भैरवबाबाचं मंदिर आणि शंकराचार्यांचं मंदिर. पण इतकी थंडी आहे सहनच होईना. त्यामुळे आम्ही आता जायचा निर्णय घेतलेला आहे. इथूनच नमस्कार करत आहोत. बाकी आमचं स्पर्शन दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि हे बघा, पूर्ण डोंगर भरलेले आहेत. काल रात्री -7 काय उगाच होतं का काय? आगा कुर म्हणजे हातातनं काय, म्हणजे काय, किती कपडे घालावेत आणि काय करावं काय कळतच नाहीये. सुंदर.